भारताचे माजी कॅप्टन अजित वाडेकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दादरच्या सावरकर स्मारकात मंगळवारी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यासह मोहम्मद अझरुद्दीन, माधव आपटे, मिलिंद रेगे, विनोद कांबळे आणि प्रवीण आमरेंसह अनेक दिग्गजांनी यावेळी वाडेकरांच्या आठवणी सांगितल्या। वाडेकर आणि भारतीय क्रिकेटचे विविध किस्से यावेळी मान्यवरांनी रंगवून सांगितले। या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी खास हजेरी लावली। अजितला माहिती होतं की मी माधव मंत्रींचा भाचा होतो म्हणून, तर लगेच त्यांनी मला ऑल द बेस्ट केलं पहिलं आणि सांगितलं माधव मामा कसे आहेत म्हणून। म्हटलं ठीक आहेत, आणि मग नंतर विचारलं काय बोलतोस तू त्यांना? म्हटलं नाना मामा। हा नाना मामा कसे आहेत? बरं, तेवढा म्हणजे पहिला एक्सचेंज तोच होता। पण त्या इनिंग्सचं बोलायचं झालं म्हणून की मला वाटतं 100च्या नंतर प्रत्येक लंच टाईमला जेव्हा अजित आला परत, तर त्याचे पॅड्स मी काढत होतो। मी तिकडे बाजूला विचारणार होतो तुला। यस, आणि अर्थात लोकांना वाटलं की मी थोडी चमचेगिरी करतोय। त्यावेळेला नॅचरली आमचे कॅप्टन होते आणि चमचेगिरी करणं साहजिकच होतं की तुम्हाला जरा आणखी एखाद दुसरा चान्स पाहिजे असला तर। पण खरोखर आदर एवढा होता, कारण मिलिंदने सांगितल्याप्रमाणे प्रसन्ना आणि चंद्रशेखर यांच्या विरुद्ध ज्या तऱ्हेने अजितनी बॅटिंग केली होती, आणि हा एक आहे की त्यांनी नुसत्या बाउंड्रीज मारल्या होत्या, त्यामुळे जास्त धावायचा प्रश्न येत नव्हता। तरी पण माणूस थकतो, आणि तुम्हाला नेहमी सांगायचं नाही नाही असू दे म्हणून। म्हटलं नाही, तुम्ही आराम करा म्हणून, आणि त्यांचे पॅड्स काढत होतो। तर त्यांनी, आणि मला वाटतं दिलीप सरदेसाईंनी पण 100 केलं होतं त्यावेळेला। ती जी पार्टनरशिप होती ती अगदी म्हणजे आम्हाला म्हणजे एक भारतीय म्हणून जिंकण्याचा आनंद, क्रिकेटचं विश्व पादक्रांत केल्याचा आनंद या भारताला जर कोणी दिला असेल तर तो तुम्ही दिला। भारताच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये जे अनेक सुवर्ण पानं आहेत, त्यातलं जे पान आपल्या कर्तृत्वानं लिहिलं गेलं आहे, त्या पानाशिवाय भारताच्या क्रिकेटचा इतिहास हा पूर्णच होऊ शकत नाही। क्रिकेटने मला खरोखर बरंच दिलं। मला खरोखर कल्पना नव्हती की शाळेत असताना मी कधी क्रिकेट खेळलोच नाही, आणि बाय ॲक्सिडेंट जेव्हा कॉलेजमध्ये गेलो, रिया कॉलेजमध्ये गेलो, त्यावेळेस त्याला 12 मंथची गरज होती, आणि फक्त मला सांगण्यात आलं की फक्त पाणी न्यायचं आणि हे द्यायचं। म्हटलं ठीक आहे, आणि त्याच्यासाठी मला 3 रुपये मिळणार होते दिवसाला। आणि या 3 रुपयाचा आता मला रुपयात की असं काही गणती पण करता येत नाही की एवढं तुम्ही प्रेम दिलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।